आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। तिवारी, सरपंच, ग्रामपंचायत उमरी बाजार। आज C24 माध्यमातून मी स्पष्ट करू इच्छितो की ग्रामपंचायत उमरी बाजार हे शासनाने नव्याने सुरू केलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत स्पर्धेत भाग घेण्याच्या तयारीत लागला असून आता या स्पर्धेसाठी पूर्णरित्या तयार झालेला आहे। काही छोटमोठ्या बाबी जरी थांबून असतील तर ते 8 ते 10 दिवसात पूर्ण करण्यात येतील आणि स्पर्धेसाठी गावाची निवड होईल। या हेतूने आम्ही गावात विविध विकास कामे केलेली आहे, जसं CCTV हे संस्थांमध्ये लावलेलं आहे, सोलार हे संस्थांमध्ये आपण शिक्षण शाळेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये व इतर ठिकाणी लावलेले आहेत। सोलारने पूर्ण विद्युत पुरवठा केला जातं। त्यासोबतच घंटागाडीची व्यवस्था आम्ही इथं केलेली आहे। प्रत्येक गावात कचऱ्यासाठी 2-2 कुंड्या दिलेल्या आहेत, ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी, आणि तो कचरा पुढे नेऊन त्याचं कसं सेंद्रिय खत तयार करता येईल त्यासाठी व्यवस्था आम्ही केलेली आहे। जेव्हा गावातलं जे पाणी येतं पावसाचं, तो कसं मुरवता येईल याच्यासाठी जागोजागी शोष खड्डे केलेले आहेत। असं विविध प्रकारचे कार्य सध्या या पंचायत राज अभियानातून माध्यमातून आपण केलेले आहे। दुसरी म्हणजे याची तयारी 2 वर्षापासून होती। एकूणच या संकल्पना जर समजून घ्यायची असेल तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं जर आपण अंमलबजावणी करतो म्हणलं तर आपोआपच ते गाव एक उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून म्हणजे समोर येईल, कारण त्याच्यात जे निकष ठेवलेले आहेत ते आपोआपच ते असे आहेत की त्या गावचं म्हणजे विकास कुठल्या म्हणजे विकासाच्या पायरी चढावंच लागेल त्यांना, म्हणजे आपोआप ते विकासाच्या मार्गी लागतील ते ग्रामपंचायत। समजा असे भरपूर आज ग्रामपंचायत असतील जसं की उमरी बाजार आहे तसेच, तर ते बी विकासाच्या मार्गी या योजनेमुळे लागले असेल। आणि विशेष म्हणजे याच्यात लय बारीक नियोजन केलेलं आहे शासनाने, म्हणजे तुम्हाला प्रत्येक याच्यात काम करावंच लागणार आहे। समजा जर तुम्हाला बक्षीस घ्यायचं असेल तर, जसे की निराधाराचं असेल त्यांचं काम करणं, महिला सक्षमीकरणाचं काम करणं, आरोग्याचं काम करणं, शिक्षणात काम करावं लागेल। त्याच्यासाठी आपले वयोवृद्ध जे आहेत त्यासाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टीचं सूक्ष्म नियोजन करावं लागतं याच्यात आपला समृद्ध अभियानामध्ये। त्यामुळे आपोआपच तो गाव विकासाच्या दृष्टीने पुढे वाटचाल करतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही या गावाचं एक मॉडेल बनवून पुढे आणण्याचं आम्ही जे प्रयत्न केला आहे तो एक चांगल्या दिशेने त्याची वाटचाल होत आहे आणि नक्कीच आम्ही यात मोठे मोठे प्राइज निवडून आम्हाला शासनातर्फे मिळणार आहे असं मला वाटते। आता त्यासाठी काय काय करावं लागेल आणि काय काय आम्ही केलेलं आहे त्याचं सगळं आम्ही आराखडा इथं तयार केलेला आहे आणि पुढे आम्ही त्याचं चांगल्या प्रकारे राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करू यापुढेही चांगल्यात चांगलं काम करण्याचं। सगळ्या गावकऱ्यांना सोबत घेऊन, सगळं विशेष करून महिलांचा याच्यात एवढा प्रतिसाद भेटतोय ना, तो पाहून ना असं मन असं गदगदित होत आहे। म्हणजे एक स्वच्छतेच्या बाबतीत जास्त जागृत जर कोणी असेल ना तर महिला आहे, हे यावरून स्पष्ट होतो। महिलांचा मोठ्या प्रमाणात इथं सहभाग भेटत आहे, त्यामुळे असं वाटतंय की हे ग्रामपंचायत आता थांबणार नाही, पुढे जात राहील। धन्यवाद।